जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल यांच्या वतीनं तुळजापूर अक्कलकोट सायकल यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून या सायकल यात्रेच्या प्रवासादरम्यान यात्रेकरूंनी नुकतीच आत्मामालिक ध्यानपीठ कोकमठाण येथे सदिच्छा भेट दिली। यावेळी ध्यानपीठाच्या वतीनं संत मांदियाळी विश्वस्त तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सायकल यात्रेतील सहभागी सदस्यांचं स्वागत केलं। याप्रसंगी संत व विश्वस्तांनी सायकल रायडिंगमध्ये सहभागी होत समाजाला आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। यावेळी बोलताना माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, जय भवानी संस्था जी आहे मित्रमंडळ हा जो उपक्रम राबवत आहे, तुम्ही दररोज मी ऐकलेले की 20 किलोमीटर सायकल चालवण्याचं तुमचं निरंतर कार्य जे आहे ते तुम्ही चालू ठेवलेलं आहे, त्यामुळे तुमच्याकडून समाजाला एक मोठा संदेश जातोय। त्याचबरोबर तुम्ही विधी न्याय विभागाच्या मार्फत जज साहेब आपल्या सोबत आहेत, आव्हाड साहेब आणि त्यांच्या पत्नीही या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत। त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाव, त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस करण्याचं या माध्यमातून आपण जिथं जिथं जात आहेत त्या माध्यमातून हे सर्व कार्य करतायत, याच्यासाठी मी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी पण आपण संदेश देत आहेत या माध्यमातून। हे अत्यंत समाजासाठी आणि सोशल कॉजसाठी महत्त्वाची गोष्ट आहे। सध्या पर्यावरणाचा बचाव करणं आणि त्यामुळं मानवजातीचा बचाव करणं हे फार महत्त्वाचं ठरत आहे आणि हा संदेश तुम्ही सर्व समाजाला या माध्यमातून देत आहेत। त्यासाठी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सर्व संत आणि परमपूज्य गुरुदेवांचे आशीर्वाद तुमच्या या कार्याला लाभोत आणि आमचे संत आशिष महाराज आज आपल्या बरोबर आहेत, विश्वानंद महाराज, त्याचबरोबर सर्व आश्रमाचे ट्रस्टी उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे साहेब, आमचे भंडारी साहेब, हे सर्व या शुभेच्छा संदेशामध्ये आपल्या सोबत आहेत आणि सर्व विश्वस्त मंडळ भाविक आणि आमचा सर्व समुदाय आत्मामालिकचा आपल्या सोबत आहे। तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। नक्कीच सर, अतिशय सुंदर असं मार्गदर्शन साहेबांनी केलं आणि हजारो विद्यार्थ्यांना सर मार्गदर्शन करत असतात। सर मला एक असं विचारायचं होतं, शाळेसाठी जे मुलांना आता पालक प्रत्येक जण गाडीवरती सोडतोय, तर 1 किंवा 2 किलोमीटरच्या आतल्या लोकांनी जर मुलांना, जे मोठे मुलं आहे त्यांना सायकलवर सोडलं तर नक्कीच चांगलं होईल का? अलीकड मुलांच्या मध्ये मोबाईल, टीव्ही आणि गॅजेट्समुळं फिजिकल आरोग्य म्हणजे फिजिकल वर्क करण्यामध्ये खूप लितार्जी आलेली आहे, आळशीपणा आलाय। बरोबर। आणि निश्चितच त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्याचा छंद जोपासण्यासाठी सायकलिंग हा विद्यार्थ्यांसाठी आता महत्त्वाचा विषय आहे। आणि 2 किलोमीटर परिसरातल्या आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपण सायकलवर यावं। मॅक्झिमम विद्यार्थी आजूबाजूचे सायकलवरच येतात इथं आमच्या शाळेमध्ये। अच्छा। पण तरी सुद्धा जे पालक गाडीने सोडतात किंवा 4 व्हीलरने सोडतात, त्यांनाही आम्ही यापुढे आवाहन करू की त्यांनी मुलांना सायकल घेऊन द्यावी आणि मुलांच्या आरोग्याच्या सुधारण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलावं असं आम्ही आवाहन करू या निमित्ताने। नक्कीच सर। सर, उद्या 12 जून म्हणजे आपला युवा दिन म्हणून आपण स्वामी विवेकानंद त्याबद्दल तुम्ही युवकांना काय संदेश द्याल? निश्चित युवक सध्या सोशल मीडियामध्ये जो अडकलेला आहे, त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत आहे आणि युवकांनी स्वतःची तब्येत सुधारून देशाच्या जडणघडणीला आणि स्वतःच्या समाजाच्या आणि कुटुंबाच्या जडणघडणीला आपली तब्येत अत्यंत महत्त्वाची आहे आणि बलशाली भारत जर बनवायचा असेल तर शरीर बलशाली करणं आणि त्यासाठी हनुमंतरायाचं म्हणजे मारुतीरायाचं उदाहरण समोर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। आणि संत रामदास स्वामींनी जी शिकवण दिलेली होती की प्रत्येक गावामध्ये तालीम असली पाहिजे, फिजिकल काम केलं पाहिजे, त्याच्याबरोबर सायकलिंग आणि फिजिकल गोष्टी करण्याच्या जेवढ्या पण गोष्टी आहेत त्या सर्व युवकांनी करून आपलं शरीर सतत कमवून समाजासाठी एक सशक्त शरीर, सशक्त समाज आणि बलशाली भारत त्यानंतरच तयार होऊ शकतो।
यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी जय भवानी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून दररोज 20 किलोमीटर सायकल प्रवास, बालविवाह प्रतिबंध, पर्यावरण जागरूकता तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ हे उपक्रम सातत्यानं राबवत आहे. या कार्यक्रमात संत विश्वानंद महाराज, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, उपाध्यक्ष बाळासाहेबजी घोरडे साहेब, सरचिटणीस हनुमंतरावजी भोंगळे साहेब, विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी साहेब, जय भवानी संस्थेचे अध्यक्ष विजय बोरकडे, न्यायाधीश डॉक्टर विक्रम आव्हाड, डॉक्टर पूजा आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठाण.